Jai Shambho, Jai Shiva. This is Basveshwar Kargavkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and the topic name is five strong sins or five big sins in life. So today's video is going to very interesting. That's why do not skip the video and watch full video. Then let's start today's topic, five sins in big sins in life. Okay? मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धिदाता बुद्धिदाता गणेशजी आणि देवादिदेव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओ लेक्चरची आपण सुरुवात करणार आहोत. प्रथमतः गणेशजी यांना वंदन करून ओम गगणपते नमः, ओम गगणपते नमः, ओम गगणपते नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर गणेशजी, विघ्नहर्ता गणेशजी आणि देवादिदेव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तर जीवन जगत असताना आपण दररोजचे आचरण म्हणजे आपण दररोज जे काम करतो किंवा आपल्याकडून कळत नकळत काही गोष्टी चुकीच्या होतात. म्हणजेच काही म्हणजे पाप लागलं म्हणतो आपण बघा. एखादी कळत नकळत आपल्याकडून चूक होते. आता उदाहरणार्थ घरामध्ये मुंग्या वगैरे झाले तर आपण त्याला ती BHC पावडर वगैरे आणून टाकतो आपल्याला मुंग्याचा त्रास होणे म्हणून. पण एका दृष्टीनं विचार केला तर ते कितीतरी जीव मारल्याचं पाप आहे की नाही. तर हे छोटी मोठी पाप झाले. परंतु जे मोठं पाप असतं त्याला महापाप असे म्हणतात. तर जीवनामध्ये हे महापाप कोणते आणि ते किती आहेत, तर याविषयीच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जीवन जगत असताना आपल्याकडून कळत नकळत जी पापाचरण होते, छोटी मोठी गोष्ट असेल तर ते छोटं पाप, परंतु महापाप कशाला म्हटलं जातं. तर देर आर 5 टाइप्स ऑफ बिग सिन्स. सिन्स म्हणजे पाप. तर जीवनामध्ये 5 प्रकारची महापापे आहेत. तर ती कोणकोणती? विच आर दीज 5 बिग सिन्स? फर्स्ट इज ब्राह्मण हत्या. म्हणजे आपल्याकडून जर कळत नकळत ब्रह्महत्या म्हणजेच ब्राह्मणाची हत्या झालेली असेल तर ते सगळ्यात मोठं असं महापाप आहे. पहिलं महापाप कोणतं सांगितलेलं आहे तर ब्राह्मण हत्या. ब्राह्मणाची हत्या जर केली
किंवा आपल्याकडून कळत नकळत ब्राह्मणाची ब्रह्महत्या जर झाली तर त्याच्यासारखे दुसरे पापच नाही. इतकं भयानक महापाप आहे. आणि जर चुकून आपल्याकडून ब्राह्मण हत्या जर झाली, म्हणजे हे महापाप घडलं, तर आपल्याला जवळ-जवळ 7 मनुष्य जीवन कुंभी पाकी म्हणजे नरकामध्ये खितपत पडावं लागतं. 7 जन्म. दुसरं महापाप आहे सुरापान. सुरापान म्हणजे काय? सुरापान म्हणजे प्राशन. मदिरा म्हणजे दारू, शराब. दारू पिणं हे सुद्धा एक महापाप आहे. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे, तर दारू प्राशन करणं किंवा दारू पिणं किंवा मदिरापान करणं किंवा सुरापान करणं हे सुद्धा मोठं महापाप आहे. आणि कळत नकळत जर आपल्याकडून ते घडलं असेल, तर तिथंच ते थांबवलं पाहिजे, कारण यासारखं दुसरं महापाप नाही. हल्ली आपण पाहतो बघा, समाजामध्ये एज्युकेटेड लोक असो किंवा अनएज्युकेटेड लोक असो, जवळपास 70 ते 80% आज समाजामध्ये आपण पाहतो, जवळजवळ 70% पुरुष वर्ग हे मदिरापान करताना दिसतं. आणि धिस इज नॉट राईट. आणि त्यापैकी जवळजवळ 10 ते 20% अगदी बेवडे असतात. बेवडे म्हणजे दररोज पिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. तर बेवडे म्हटल्यावर एक कथा आठवली. आणि हे बेवडे पिऊन येतात. इतर वेळेला ते कसे का वागवणार, पण पिऊन आल्यावर मात्र त्यांची जी मंडळी आहे, तिनं काय म्हणू नये, त्रागा करू नये म्हणून ती इतकं गोड बोलायला लागतात किंवा इतकी तिची स्तुती करायला लागतात की विचारू नका. मग ते म्हणतात, डार्लिंग, यू आर सिम्पली सो ब्युटिफुल, सिम्पली ग्रेट. तू अगदी खूपच सुंदर आहेत किंवा तुझ्यासारखी म्हणजे स्त्रीच कुणी नाही असं म्हणजे अतिशयोक्तीने हे करायला लागतात आणि शक्यतो इंग्लिश वर्ड फार वापरतात. पण ती गृहिणी काय तेवढी वेडी नसते. तिनं म्हणते, दाल में कुछ तो काला है, अभी पी के आए होगे इसलिए तो मेरी इतनी तारीफ कर रहे हैं. म्हणजे एवढी जी तारीफ चालली आहे, लाडीगुडी चालली आहे, दाल में कुछ तो काला, अरे पुरी दालच काले. म्हणजे हे नक्की पिऊन आलेले आहेत, मग तर एवढं मस्का पॉलिश चालू केलेलं आहे, म्हणजे यांना कुणी काय म्हणू नये. मग ती येताना भरपूर काहीतरी लेकरांना खायला आणतील किंवा बायकोनं जर पैसे त्या वेळेला जर मागितले तर 100 मागितले तर अगदी 500 देतील. म्हणजे त्यांचा जो वीक पॉईंट आहे, तो त्याच्यावरून वादंग घरात नको किंवा पत्नीनं त्याला विचारू नये, म्हणजे विरोध करू नये म्हणून ही त्यांची चाललेली नौटंकी असते. परंतु हुशार जी पत्नी असतात, त्या तिथंच त्यांना हे करतात, तुम्ही व्हा घराबाहेर किंवा मी जेवायला नाही देणार वगैरे, वगैरे म्हणून. कारण त्यांना संसाराची खास असते. मग त्यावेळेला त्या कठोर होतात आणि त्यांना अडवतात आणि या असे दुष्कृत्य करण्यापासून त्या प्रवृत्त करतात. तर अशा बायकांना आपण काय म्हणतो, की नवऱ्याच्या अंगावर गेली. आता पिऊन जरी घरात आला तरी त्या त्या नवऱ्याचा काही आरती घेऊन, ताट घेऊन त्याची आरती करायची का? नाही. तर विरोध केलाच पाहिजे. तर अशा ज्या शूर भगिनी आहेत त्या किंवा ज्या हुशार भगिनी आहेत त्या नक्कीच त्याला विरोध करतात. त्याला उपवासी ठेवतील किंवा अगदी म्हणजे वाळीत टाकल्यासारखं करतील किंवा घराबाहेरच ठेवतील. जेणेकरून त्यानं पुन्हा हे गोष्ट नाही केली पाहिजे. आणि हे सुद्धा महापाप आहे दारू पिणं म्हणजे. ठीक आहे. आणि तिसरं महापाप म्हणजे कनक तस्करी किंवा सुवर्ण तस्करी. कनक म्हणजे सुवर्ण किंवा सोन्याची चोरी करणे, हे सुद्धा महापापमध्ये येतं बघा. पहिलं महापाप काय सांगितलेलं आहे? ब्रह्महत्या. दुसरं महापाप काय सांगितलेलं आहे? सुरापान किंवा मदिराप्राशन किंवा दारूप्राशन. आणि तिसरं महापाप आहे सुवर्णाची तस्करी किंवा सोने चोरणे. सोने चोरणे सुद्धा खूप मोठं महापाप शास्त्रानं सांगितलेलं आहे. जे लोक सोनं अगदी गुण जबर जरी चोरलं तर ते चोरीच आहे. बूंद से गई व हौद से नहीं आती.
आपण म्हणतो बा एवढं छोटीशी गोष्ट केलं तर काय ते काय पाप लागणार आहे? अरे छोटे करा. म्हणजे आता मग उदाहरणार्थ बघा, कमिशन खाणारे लोक म्हणतात बघा, कमिशन. आता ह्या शब्दातच बघा कमिशन खाणे. कमिशन खाल्लं काय आणि जास्त शेण खाल्लं काय? शेण खाल्लंच ना. शब्दच बघा, कमिशन खाणे. मला कमिशन खायला काय मिळेल? म्हणजे शेण खायची एकदा जर सवय लागली ह्या लोकांना म्हणजे कमिशन खायची, कमी प्रमाणात खावा किंवा जास्त प्रमाणात खावा, पण शेण खावंच लागतं ना ते. म्हणजे शेण खाल्ल्यासारखंच झालं ना. अगदी तसं. तर अ, जे सुवर्ण चोरी, तर सुवर्णाची चोरी करणं हे यासारखं महापाप नाही. म्हणजे सुरापान किंवा ब्राह्मण हत्या जसं मोठं पाप आहे, तसंच हे सुद्धा महापापामध्ये गणलं जातं. म्हणून सोन्याची किंवा कनकाची चोरी करू नये. हे झालं तिसरं महापाप. चौथं महापाप कुठलं आहे? चौथं महापाप म्हणजे गुरुपत्नी गमन. म्हणजे आपल्या गुरुची पत्नी किंवा आपले जे गुरुजन असतात त्यांच्या पत्नी ह्या आपल्याला आई समान असतात, माते समान असतात. तर त्यांच्याविषयी वाईट वृत्ती ठेवणं किंवा दुष्व्यवहार करणं किंवा त्यांच्याशी वाईट वासनेनं पाहणं याच्यासारखं महापाप नाही. कारण गुरुची पत्नी म्हणजे आपली गुरुमाता. गुरु हे पिता असतात आणि गुरुची पत्नी म्हणजे गुरुमाता. त्यामुळं गुरुपत्नीकडं वाकड्या नजरेनं किंवा वाईट नजरेनं पाहणं हे सुद्धा महापाप आहे. हे झालं चौथं महापाप. आणि पाचवं महापाप काय आहे? तर हे जे 4 महापाप आत्तापर्यंत सांगितले. पहिलं महापाप काय सांगितलं? ब्रह्महत्या करणे किंवा ब्राह्मण हत्या करणे. दुसरं सुरापान किंवा मदिराप्राशन किंवा दारू पिणे. तिसरं सुवर्ण तस्करी करणे, सोन्याची चोरी करणे. आणि चौथं काय सांगितलंय? गुरुपत्नी गमन. म्हणजे हे 4 पाप जे जे लोक करतात, त्यांची संगत करणं. अशा लोकांच्या संगतीत राहणं हे 5वं पाप आहे. म्हणजे हे जे वरचे सांगितलेत, एखादा जर सुवर्णाची चोरी करत असेल आणि आपण त्याची संगती किंवा दोस्ती करत असू, तर ते सुद्धा महापापात म्हणजे आपण बी. कारण मॅन इज नोन बाय हिज कंपॅनियन. मानव हा त्याच्या संगतीत, कुणाच्या संगतीत राहतो त्याच्यावरून त्याची पारख केली जाते. बरोबर आहे का नाही? आता आपण जर दारू पीत नाही, ठीक आहे. आणि एक 4-5 असे जर दारू पिणारे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत जर आपण हिंडायला लागलो, फिरायला लागलो दररोज, तर लोक म्हणतील हा सुद्धा पिदाळाचा आहे. ह्या दारुड्या लोकात हिंडतोय म्हणजे हा बी पिदाळाचा आहे. म्हणून संगतीला फार महत्त्व आहे. संगती. मित्र नसले तर चालतील. एकच मित्र असावा पण जिवलग असावा किंवा चांगला असावा. मॅन इज नोन बाय हिज कंपॅनियन. त्याच्या कंपॅनियनवरून, ज्याच्या सोबत तो बसतो उठतो याच्यावरून माणसाची पारख केली जाते. म्हणून चांगल्याची संगत धरली पाहिजे. असं म्हटलं जातं की परिसाच्या संपर्कात हे लोह म्हणजे लोखंड आलं तर त्याचं सुवर्ण होतं. तसं चांगल्या लोकाच्या संगतीत गेलं तर आपल्यातले सुद्धा दुर्गुण कमी व्हायला लागतात आणि आपल्याला त्याची चांगले हे होतात. म्हणून चांगल्याची संगत धरली पाहिजे. तर हे झाले 5 महापाप. तर हे जीवन जगत असताना हे 5 महापातके आपल्या हातून होऊ नयेत याची प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे. इतरही पापे आहेत छोटी-मोठी, परंतु हे महापातक म्हणजे अगदी हत्या करणं हे पाप आहे. पण त्याच्याही पेक्षा मोठं महापाप म्हणजे ब्रह्महत्या करणे. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या करणे. कारण ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणे जो ब्राह्मण. म्हणजे हे ब्रह्मात काय या ब्रह्मात किंवा या सृष्टीमध्ये काय आहे, हे सगळं ज्याला कळतं त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. तर ब्राह्मण म्हणजे अगदी देवतातुल्य असतात. कारण गुरु हे देवाही पेक्षा श्रेष्ठ गुरुचं स्थान आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभो नमः. कारण गुरुला देवापेक्षाही मानाचं मोठं स्थान आहे. आणि या गुरुची किंवा या ब्राह्मणांची किंवा आपले जे स्वामी लोक आहे म्हणजे आता आमच्या लिंगायत समाजात आमचे गुरु म्हणजे स्वामी महाराज किंवा जंगम आणि इतर समाजामध्ये ब्राह्मण.
तर हे स्वामी लोक किंवा ब्राह्मण लोक यांची जर हत्या आपल्याकडून चुकून झालेली असेल तर त्याच्यासारखं महापातक नाही. दुसरं काय, शराब किंवा दारू पिणं हे महापाप. अगदी ते मांस, मच्छर वगैरे जे खातात ते तर पातक आहेच आहे, परंतु त्याच्याही पेक्षा किंबहुना अधिक पटीनं ह्या दारू पिण्याला किंवा शराब पिण्याला किंवा मदिरा प्राशनला महापाप, पातक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तसं सुवर्ण चोरी करणे म्हणजे कनक चोरी किंवा सुवर्ण तस्करी, तर याची जी तस्करी करतात, चोरी करतात, ते सुद्धा महापातक आहे. आणि गुरुपत्नी गमन म्हणजे गुरुच्या पत्नीकडं वाईट नजरेनं पाहणं किंवा दुर्व्यवहार करणं, हे सुद्धा पातक आहे. आणि ह्या 4 जी पातकं करतात त्यांच्यासोबत बसणं उठणं म्हणजे त्यांची संगत, त्यांची दोस्ती करणं, हे सुद्धा महापातक आहे. 5वं पातक सांगितलेलं आहे. I hope all of you guys understand today's topic, that is 5 big sins in human beings' life. And I hope all of you guys understand very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. And if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva.